आता डीसीपी पोलीस डीसीपी आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे हे आता रेल्वे स्थानकावर दाखल झालेले आहेत आणि आता ते थोड्याच वेळामध्ये आंदोलन करते त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। ते काय सांगणार आहेत आता हे बघावे लागणार आहे। जर त्यांनी जे काही आश्वासन दिल्यानंतर आंदोलन करते ते आश्वासन मान्य करतात का हेही पाहावं लागणार आहे। आता 5 ते 10 मिनिटांमध्ये अशोक शिंगारे हे आता आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। आपण पाहू शकतो आणि रेल्वे डीसीपी संजय जाधव हे सुद्धा रेल्वे स्थानकावर आलेले आहेत। आता आपण पाहू शकतो की रेल्वे प्रशासन आता सज्ज झालेले आहे। जी काही माईकची व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। त्याच्यात प्रचंड घोषणाबाजी ही आंदोलनकर्त्यांकडून सुरू आहे। फाशी द्या, फाशी द्या ही एकच मागणी आंदोलनकर्त्यांची आहे। आता अशोक शिंगारे हे काय राज्य शासनाकडनं आपलं काय भूमिका मांडतात हे पाहावं लागणार आहे। चंद्रशेखर गेल्या 5 तासांपासूनची हीच एक परिस्थिती पाहायला मिळते। यामध्ये काहीतरी बदल झालाय का? परंतु आपण शांतता ठेवा। काय केलं तुम्हाला जो तुमच्या काही शंका आहे त्या शंकांचं निरसन आम्ही इथे करण्यासाठी बसलेलो आहोत। कोणीतरी काहीतरी बोलेल, इकडे बोलेल, त्याच्यापेक्षा मला माझा असेल आपल्याला विनंती होती जर आपल्याकडून जर एखाद्या शिष्टमंडळ आलं ते समोर आलो त्यांनी जर आम्हाला सांगितलं की आपल्यासोबत आहे। पाहू शकतो की पोलीस आपली भूमिका सांगतायत की तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घ्या। जर तुम्ही आवाज नाही केला तर तुम्हाला त्यांची भूमिका निश्चितपणे नीट ऐकू येईल। मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत। चंद्रशेखर खरं तर काही वेळापूर्वी पोलिसांनी असं म्हटलं होतं की तुमचं एक शिष्टमंडळ तयार करा आणि ते शिष्टमंडळ आणि प्रशासन यांच्यामध्ये चर्चा होईल असं त्यांनी म्हटलं होतं। तशी काही स्थिती आहे का? शिष्टमंडळ काही तयार झालंय का? कुठलंही शिष्टमंडळ इथे तयार झालं नाहीये कारण की कोण तिथे भूमिका मांडणार हाच मोठा प्रश्न आहे। प्रत्येक आंदोलनकर्ता हा स्वतः आंदोलन राज्य शासनाने आमच्याशी बोलावं, आमचं कुठलंही शिष्टमंडळ तुमच्याशी चर्चा करणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे। त्याच्यामुळे आता स्वतः जिल्हाधिकारी हे स्वतः आता रेल्वे स्थानकावर आलेले आहेत आणि ते शासनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत। शासनाने आतापर्यंत कुठली कारवाई केली आहे ती कारवाई लोकांना सांगणार आहेत आणि लोकांचं समाधान होईल का नाही हे आता आपल्याला त्याच्यानंतर बघावं लागणार आहे। नक्कीच चंद्रशेखर तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। पण सध्याची ही दृश्य मी सांगते प्रेक्षकांसाठी तर पोलिसांची कुमक वाढवण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात जिल्हाधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत। खरं तर काही वेळापूर्वी पोलिसांनी म्हटलं होतं तुमचं एक शिष्टमंडळ तयार करा आणि त्या माध्यमातून आपण चर्चा करूयात। मात्र आंदोलक अशी कुठलीही आम्ही शिष्टमंडळ तयार करणार नाही, आम्ही सर्वजण फाशीची मागणी करतोय आणि ती लवकरात लवकर दिली गेली पाहिजे अशी मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे। जिल्हाधिकारी आता काही वेळातच त्या ठिकाणी दाखल होतील। जिल्हाधिकारी आणि आता आंदोलकांची चर्चा करतील। शासनाने नेमकी काय कारवाई आतापर्यंत केलेली आहे या सगळ्या कारवाईची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत दिली जाणार आहे। त्यानंतर आता आंदोलक नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या 5 तासांहून अधिक काळ झालेला आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावर परिस्थिती जैसे थेच।
सांगा काय करायचं आहे. आपण आज सकाळपासून सगळ्यांना आंदोलन करत आहोत. ज्या काही प्रसंग घडलेला आहे त्याच्याबद्दल ज्याच्या तीव्र भावना आहेत त्या सगळ्यांच्या आहेत त्या आम्हाला कळालेल्या प्रशासनाला कळलेल्या आहेत. प्रशासनाने यामध्ये काय काय केलेलं आहे त्याच्यामध्ये या मुलीला न्याय मिळण्यासाठी तुमची सगळ्यांची मागणी ही तरी तिला न्याय मिळावा. न्याय मिळण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. ज्या काही शंका असतील एका वेळेला एक व्यक्ती जो आहे तो एक चुकीचा प्रश्न शिकवू शकतो. 1000 लोकांनी एका वेळेला बोलता येत नाही. म्हणून तुमच्यापैकी ज्या काही मागण्या आहेत त्यांच्या ह्या भगिनी मागण्या आहेत त्यांच्याही बोलणं होईल. तुमच्या समक्ष होतं बोलणं. लक्षात 2 मिनिटं थांबा. आपण सगळ्यांना इथं या मुलीला न्याय देण्यासाठी जमलेलो आहोत. न्याय देण्याच्या एका प्रक्रियेमध्ये आपल्या लोकांची जी आहे ती मागणी आहे. आमच्या लोकांचं काम आहे की आम्ही काय काय कारवाई केलेली आहे. त्यामुळे पाहिजे पण समाधान आपलं करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आमचे आपल्याला सांगतो आहे. त्यासाठी वरिष्ठ मंडळी सगळे आलेले आहे ते आपल्याला सांगतील त्याप्रमाणे एकदा आपण समजून घ्या की काय चाललेलं आहे प्रकरण काय चाललंय समजून घ्या. आणि हे समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुरक्षित मार्गाने ज्या काही गोष्टी करायच्या त्या करण्यासाठी कारवाई केलेली आहे किंवा नाही एवढं हे आपण समजून घ्यायला पाहिजे आहे. अर्धा ओला केला काय कारवाई केलेली आहे तुम्हाला कळायला पाहिजे. हॅलो